नमस्कार. सध्या एसटीने प्रवास करणाऱ्यांमध्ये स्मार्ट कार्डबद्दल बरीच चर्चा सुरू आहे आणि अनेकांच्या मनात थोडी धाकधूकही आहे. पण या चर्चेत खरं किती आणि खोटं किती? चला तर मग यामागचं सत्य काय आहे तेच आपण जाणून घेऊया. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की 1 मार्चपासून ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नसेल त्यांची एसटी प्रवासातली सवलत खरंच बंद होणार आहे का? हीच ती गोष्ट आहे ज्यामुळे इतका गोंधळ उडालाय. तर सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. हो, ही निव्वळ एक अफवा आहे. त्यामुळे सगळ्यात आधी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. बरं, अफवा तर बाजूला ठेवूया. मग सत्य काय आहे? आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थेट एसटी महामंडळाने काय म्हटलं आहे तेच बघावं लागेल. आणि हे बघा, हे आहे एसटी महामंडळाचं अधिकृत स्पष्टीकरण. अगदी स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितलंय की सवलतींसाठी स्मार्ट कार्ड सध्या तरी अजिबात अनिवार्य नाही. आणि हो, 1 मार्चपासून सवलत बंद होण्याची गोष्ट निव्वळ अफवा आहे. त्यामुळे गोंधळून जाण्याचं काहीही कारण नाही. म्हणजे बघा, फरक अगदी सरळ आणि सोपा आहे. एका बाजूला आहे अफवा की 1 मार्चपासून सगळं बंद होणार, आणि दुसऱ्या बाजूला आहे सत्य की सध्या तरी असं काहीही होणार नाही, सगळ्या सवलती सुरू राहणार आहेत. त्यामुळे काय खरं आहे हे आता आपल्या समोर अगदी स्पष्ट आहे. अच्छा, मग आता पुढचा प्रश्न. जर आता अनिवार्य नाही तर मग कधी होणार? म्हणजे कधी ना कधी तर हे सक्तीचं होईलच ना? तर हो, होईल. पण त्यासाठी एक अट आहे. चला ती अट काय आहे ते समजून घेऊया. आणि ती संपूर्ण अट या एका आकड्याभोवती फिरते, 80%. तर हे 80% प्रकरण आहे तरी काय? बघा, एसटी महामंडळाने एकदम स्पष्ट सांगितलंय की जेवढे प्रवासी सवलतीचा फायदा घेतात त्यापैकी किमान 80% लोकांची नोंदणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत स्मार्ट कार्ड कोणासाठीच सक्तीचं असणार नाही. म्हणजे याचा सरळ अर्थ असा की बहुसंख्य लोकांची सोय झाल्याशिवाय जुनी पद्धत बंद होणार नाही. किती सोपं आहे. चला, म्हणजे चिंता तर मिटली, पण मग आता आपण काय करायचं? जरी सक्ती नसली तरी नोंदणी तर करावीच लागणार आहे. तर ही नोंदणी कशी आणि कुठे करायची ते बघूया. एक गोष्ट लक्षात घ्या, आज जरी हे कार्ड अनिवार्य नसलं तरी भविष्यात तर लागणारच आहे. आणि ही व्यवस्था आपला प्रवास सोपा व्हावा म्हणूनच येतेय. मग शेवटच्या क्षणी होणारी धावपळ आणि गोंधळ टाळायचा असेल तर आत्ताच नोंदणी करून मोकळं होणं कधीही चांगलं, नाही का? आणि ही नोंदणी करायची कुठे? तर तेही खूप सोपं आहे. 3 ठिकाणी हे काम होऊ शकतं. एकतर आपल्या जवळच्या बस स्टेशनवर जा, नाहीतर आपल्या स्थानिक एसटी डेपोमध्ये म्हणजे आगारात. आणि तिसरा पर्याय म्हणजे काही अधिकृत खासगी एजंट्सना पण परवानगी दिली आहे, त्यांच्याकडे जाऊन ही नोंदणी करता येते. म्हणजे बघा, आपल्या सोयीनुसार पर्याय निवडण्याची पूर्ण मुभा आहे. तर मग जाता जाता सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं, 1 मार्चची डेडलाईन ही अफवा आहे. दुसरं, सध्याच्या सगळ्या सवलती त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत, त्या सुरूच राहणार आहेत. तिसरं म्हणजे कार्ड तेव्हाच अनिवार्य होईल जेव्हा 80% लोकांची नोंदणी पूर्ण होईल. आणि शेवटचं पण महत्त्वाचं, पुढची धावपळ टाळण्यासाठी आत्ताच नोंदणी करून ठेवणं हे सगळ्यात उत्तम. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. बघा, चुकीची माहिती वाऱ्यासारखी पसरते आणि विनाकारण गोंधळ निर्माण करते. तर अशा अफवांना थांबवण्यासाठी आणि योग्य माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. चला, आपणच योग्य माहिती शेअर करूया आणि इतरांनाही जागरूक करूया. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.